कृषी क्षेत्राशी संबंधित ॲग्रोवर्ल्ड संस्थेच्या वतीने पिंपळगाव बसवंत या कृषी पंढरीत 12 ते 15 जानेवारी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन। द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकाबाबत होणार परिसंवाद। आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारासह विविध कृषी पुरस्काराचे वितरण। सरपंच परिषदेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन। मंगळवारी सायंकाळी प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन संपन्न। पिंपळगाव बसवंत या कृषी पंढरीत ॲग्रोवर्ल्ड संस्थेच्या वतीने प्रमिला लॉन्स मुंबई आग्रा महामार्ग येथे 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी येथील प्रगतिशील शेतकरी शंकरराव बनकर, सोमनाथ तात्या मोरे, सुरेश खोडे आदी मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी प्रगतिशील शेतकरी जयराम पुरकर, साहेबराव डेरे, विठ्ठलराव लोखंडे आदींसह शेतकरी उपस्थित होते। दरम्यान या कृषी प्रदर्शनात द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांबाबत परिसंवाद संपन्न होणार असून यावेळी राष्ट्रीय कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्र व तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहे। याशिवाय कृषी प्रदर्शनात सरपंच परिषद आणि विविध कृषी विषयक पुरस्कार प्रदान केले जाणार आहे। तर 180 पेक्षा अधिक स्टॉलमधून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्र आणि यंत्राची माहिती मिळणार आहे। याबाबत कृषी प्रदर्शनाचे सहआयोजक डॉक्टर वसंत ढिकले यांनी सविस्तर माहिती दिली। आज ॲग्रोवर्ल्ड कृषी 2024 अंतर्गत पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारीच्या दरम्यान एका राज्यस्तरीय भव्यदिव्य असं ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा पिंपळगावचे सगळे प्रगतशील जे शेतकरी आहेत मान्यवरांच्या हस्ते आपण इथे केला आहे। आणि ह्या कार्यक्रमाचं जर स्वरूप सांगायचं जर म्हटलं तर 12 तारखेला ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे आणि 12 तारखेला शुभारंभाच्या दिवशीच सरपंच परिषद इथं आयोजित केलेली आहे। आणि या सरपंच परिषदेमध्ये नाशिक, दिंडोरी, चांदवड आणि निफाड अशा 4 तालुक्यामध्ये ज्या 5-5 ग्रामपंचायती आहेत त्यांची इथं निवड केलेली आहे आणि निवड करून त्यांचा इथं आपण गौरव आणि सन्मान सोहळा करणार आहोत, त्यांना पुरस्कार देणार आहोत। आणि ह्या कार्यक्रमासाठी खास आपण भास्करराव फेरे पाटील यांना इथं आमंत्रित केलेलं आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला द्राक्षावरती आपण इथं चर्चासत्र ठेवलं आहे की द्राक्ष व्यवस्थापन ह्या आत्ताची जी नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती तयार झालेली आहे हिच्या संदर्भात द्राक्ष उत्पादकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आपण विशेष चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या चर्चासत्रासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय द्राक्ष शेतीमध्ये ज्यांचं नाव आहे असे द्राक्ष सल्लागार अनिलजी म्हेत्रे सर यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे। आणि त्याच दिवशी आपण ज्या आपल्या ह्या सगळ्या द्राक्ष पंढरीमध्ये अनेक युवा द्राक्ष उत्पादकांनी खूप चांगलं नजरेत भरणारं काम केलेलं आहे अशा युवा द्राक्ष उत्पादकांचा द्राक्ष उत्पादक पुरस्कार त्यांना आपण देणार आहोत। तसेच अनेक आपले शेतकरी जी मुलं आहेत की द्राक्षाला निगडीत त्यांनी इतर व्यवसाय सुरू केलेत, म्हणजे शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांनी त्याला अटॅच असे कृषी उद्योग उभारले आहेत। अशा युवा शेतकरी कृषी युवा उद्योजकांचा आपण इथं सन्मान ठेवला आहे। आणि आज आपल्या ह्या परिसरामध्ये अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या इथं काम करतायत, अतिशय चांगलं संघटन करून काम करतायत, त्यांचाही आपण इथं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा सुद्धा इथं आपण गौरव आणि सन्मान करणार आहोत। आणि त्याबरोबर ह्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अनेक द्राक्षाच्या पिकाबद्दल उत्कृष्ट अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा सुद्धा एक वर्ग आहे। त्या वर्गाला सुद्धा आपण एक द्राक्ष मित्र, कृषी मित्र म्हणून पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। त्यानंतर 14 तारखेला मित्रांनो आपल्याला माहीत असेल की कृषी क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर महिला सुद्धा तेवढ्याच खांद्याला खांदा लावून काम करतात, शेतीमध्ये खूप मोठं अतुलनीय योगदान आहे। अशा आपण कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत। त्यानंतर त्याच दिवशी अनेक काही ज्येष्ठ मंडळी आहेत की आज ती वयाच्या 70-80 कडे त्या कललेली आहेत, अशा ज्येष्ठांनी त्या कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं, खूप मोठा आदर्श निर्माण केला। अशा महनीय लोकांसाठी आपण कृषी ऋषी हा जो सन्मान सोहळा आहे हा त्यांच्यासाठी आपण इथं आयोजित केला आहे। आणि त्यानंतर 15 तारखेला आपण जो आहे आज आपण बघितलं असेल तर आपल्या भागामध्ये डाळिंबाची पण खूप मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे आणि त्याला अनुसरून आपण डाळिंब उत्पादक चर्चासत्र इथे आयोजित केलं आहे। त्या डाळिंब उत्पादक चर्चासत्राला संबोधित करण्यासाठी सन्माननीय श्री डाळिंब क्षेत्रातले चांगले सल्लागार
BT गोरे सर यांना इथं आमंत्रित केलेलं आहे। त्यानंतर कांदा ह्या पिकाच्या संदर्भात सुद्धा आपण सेमिनार ठेवला आहे आणि प्राध्यापक अनिल काकोडकर यांचं कांदा क्षेत्रामध्ये खूप चांगला अभ्यास आहे, ते इथं मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्यानंतर शेतीस पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय ह्या संदर्भात डॉक्टर इरफान खान यांनी ह्या माणसाने एक उत्कृष्ट देशी गोवंशावर काम केलंय। हा माणूस स्वतः वारकरी दिंडीत सुद्धा कायम सहभागी असतो आणि एका गोमातेची सेवा, देशी गो संवर्धन हे जे आज लुप्त पावत चाललंय, देशी गोवंश आपल्याकडं संपत चाललाय, पण ह्या माणसाने देशी गो संगोपनावर खूप मोठं काम करून आपल्या घरी देशी गायी त्यांनी पाळलेल्या आहेत। अशा आपण ह्या देशी गो रक्षकाला इथं आमंत्रित करणार आहोत। अशा पद्धतीनं पूर्ण हे आपलं जे ॲग्रोवर्ल्ड कृषी 2024 पिंपळगाव बसवंत जे आहे, असं हे भरगच्च आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमनाथ मोरे, सुरेश खोडे यांनी केले आहे। ॲग्रोवर्ल्ड 2024 हे कृषी प्रदर्शन जे आयोजित केलेलं आहे, त्या कृषी प्रदर्शनाला एक शेतकरी म्हणून मी प्रथमतः शुभेच्छा देतो आणि पिंपळगाव परिसरामधील निफाड असेल, दिंडोरी, चांदवड या नाशिक या तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन करणार आहे। या कृषी प्रदर्शनात तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानामध्ये, शेतीच्या ज्ञानामध्ये भर घालावी असं आव्हान मी या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं करतो आणि या कार्यक्रमाला पिंपळगावचा नागरिक म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो। ॲग्रोवर्ल्ड 2024 या संस्थेने कृषी प्रदर्शन 12 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 इथे आयोजित केलं आहे पिंपळगावला प्रमिला लॉन्सला। निश्चितच ही भूषण व बाब आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या परिसरामध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि इतर जी पिकं जे होतात, भाजीपाला, तर मुख्यत्वे करून तिन्ही पिकावर त्यांनी जे वेगवेगळे शास्त्रज्ञ इथं जे बोलवले आणि एक सरपंच परिषद पण पहिल्या दिवशी त्यांनी ती घेतली आहे आणि महिलांसाठी त्यांच्या माहितीकडून जे कळालं, ज्या महिला चांगल्या शेतकरी आहेत त्यांचाही ते गौरवोद्गार करणार आहे। निश्चितच ही पिंपळगावकरांसाठी आणि परिसरासाठी खूप भूषणवा बाब आहे। या परिसरामध्ये दिंडोरी तालुका असेल, निफाड तालुका असेल, त्याचप्रमाणे कळवण आणि इथे चांदवड हे चारही तालुके आपल्या द्राक्ष बागासाठी, डाळिंब पिकासाठी आणि कांदा पिकासाठी हे तिन्ही मुख्यत्वे जे पीक आहे त्यासाठी त्यांनी जे कृषी प्रदर्शन इथल्या शेतकऱ्यांसाठी भरवलं, निश्चितच आणि तो पिंपळगावला इथं मान दिला। पिंपळगाव नगरीच्या वतीनं भास्करराव बनकर सरपंच आहेत, त्यांच्या सर्व सरपंचाच्या वतीनं आणि आमदार दिलीपकाका बनकर यांच्याही वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं ही संधी ही शेतकऱ्यांना दिली। निश्चितच ती संधीचा लाभ सर्व शेतकरी वर्गाने घ्यावा असं मी आवाहन करतो। पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत।